Problem number 3. A force of 1.8 kilonewton exerted by a jet of water of diameter 80 mm on stationary flat plate. Find the velocity of jet. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये काय केलं आपल्याला, त्या प्लेटवर एक्झर्ट होणारा त्या प्लेटवर लागणारा फोर्स दिलाय आपल्याला. F इक्वल टू 1.8 किलो न्यूटन. किलो न्यूटनचं आपण काय करणार, न्यूटन मध्ये कन्वर्ट करणार. कसं करायचं, 10⁻³ ने गुणायचं. 1.8 इंटू 10⁻³ न्यूटन. आपल्याला डायमीटर दिलाय. डायमीटर किती दिलाय, 80 mm. 80 mm त्याला मीटर मध्ये कन्वर्ट करायचं. कसं करायचं, 1000 ने भागून. 1000 ने भागल्यानंतर किती आलं, 0.08 मीटर. आपल्याला काय फाइंड आउट करा म्हणलंय, वेलॉसिटी आपल्याला फाइंड आउट करायची. पण आपल्याला सूत्र माहित आहे, फोर्स एक्झर्टेड ऑन फिक्स्ड प्लेट F इज इक्वल टू रो ए व्ही स्क्वेअर. आता रो म्हणजे काय, वॉटरची डेन्सिटी आहे. जेट कसा आहे, सर्क्युलर आहे, म्हणून त्याचा एरिया काय घेतला आपण, π/4 d स्क्वेअर. कारण का सर्कलचा एरिया काय असतो, π/4 d स्क्वेअर इंटू व्ही स्क्वेअर, जसच्या तसं. मग आपण व्हॅल्यू ठेवल्या. फोर्स दिलाय आपल्याला 1.8 इंटू 10⁻³ 1.8 इंटू 10⁻³. वॉटरची डेन्सिटी आपल्याला माहित आहे, दिली नसेल तर घ्यायची. 1000 गुणिले 3.14 डिवायडेड बाय 4 इंटू डी ची व्हॅल्यू जसच्या तशी ठेवली, डाटामध्ये दिलेली 0.08 स्क्वेअर इंटू व्ही स्क्वेअर. म्हणजे ह्या याच्यात फक्त एकच व्हेरिएबल टर्म आहे, ती म्हणजे व्ही स्क्वेअर. सगळ्या टर्म आपण आता इकडे घेतले. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 1.8 इंटू 10⁻³ हे 4 भागिले इकडे आल्यावर गुणिले होईल, डिवायडेड बाय हे 1000 इकडे भागिले होईल आणि 3.14 भागिले होईल आणि 0.08 स्क्वेअर हे डिवायडेड होईल. आणि हे जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर आपल्याला व्ही ची किंमत काय भेटल, 18.92 मीटर पर सेकंद. गेटिंग. म्हणजे ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला त्यांनी फोर्स दिलाय आणि डायमीटर दिलाय, व्हेलॉसिटी फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. आपल्याला सिंपल फॉर्म्युला माहित आहे, जेव्हा प्लेट व्हर्टिकल असते फिक्स्ड त्यावेळेस फॉर्म्युला काय आहे, F इज इक्वल टू रो ए व्ही स्क्वेअर. म्हणजे ह्याच्यात आपल्याला F माहित आहे, रो माहित आहे, ए माहित आहे, फक्त व्ही काढायचं होतं. ओके, सबस्क्राईब माय चॅनल and like. We will stop here.